श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रवास करण्यापूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवासाला जाल तेव्हा आपल्याजवळ ठेवा हे यंत्र, अपघात होणार नाही. प्रवास करताना आपल्यासोबत हे एक यंत्र अवश्य ठेवा. आपल्या वाहनाचा अपघात होणार नाही. हे यंत्र तुम्ही घरात देखील बनवू शकता. अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने असे यंत्र ज्यांच्या घरात असते त्यांचे रक्षण मारुतीराया करतात. हे यंत्र कसे करावे व त्याचा वापर कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. तुम्हाला यंत्र खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे बनवायचं आहे. हे यंत्र बनवण्यासाठी सफेद कागदावर आपण घेऊन त्यावर हे यंत्र लिहायचे आहे. कागद थोडासा जाड असावा. अशा प्रकारे आपण यंत्र कागदावर काढल्यानंतर आपण हे यंत्र पाटावर ठेवायचे आहे आणि स्वतः पाटासमोर आपण बसायचे आहे. त्यानंतर आपण यंत्रातील कोणत्याही चौकटीवर तुम्ही काढलेल्या 9 चौकटींपैकी त्यातील एका चौकटीवर बोट ठेवायचे आहे व त्या चौकटीत किती अंक असेल तेवढ्या वेळा आपण मंत्र बोलायचा आहे. अंजनी सूत हनुमान रक्षितो रक्षितो स्वस्ती हा मंत्र बोलल्यानंतर उरलेल्या चौकटी आहेत, एकूण 9 आहेत, त्या सगळ्या चौकटीवर आपण बोट ठेवून आपण हा तितक्या अंकी वेळा हा मंत्र बोलायचा आहे. म्हणजे 7 वर बोट ठेवले असेल तर 7 वेळा जप करा. अशा पद्धतीने आपण मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर दुसरी सामग्री ह्यासाठी लागते ती म्हणजे हिरडा. हिरडा हा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तर हा हिरडा आपण उगाळून त्याचा गंध आपण तयार करायचा आहे. हा गंध आपण प्रत्येक चौकटीला वाहायचा आहे. त्यानंतर आपण उदबत्ती ओवाळायची आहे आणि नंतर आपण रुईचे झाड असतात त्यांच्या वाळलेल्या पानांचा धूप आपण ह्या यंत्रासमोर आपण करायचा आहे. त्यानंतर आपण नैवेद्य म्हणून आपण थोडेसे गूळ फुटाणे आपण ह्या यंत्रासमोर वाहायचे आहेत. अशा प्रकारे आपण ह्या यंत्राची पूजा आपण केलेली आहे. त्या यंत्राला नंतर आपण लाल रंगाच्या कपड्यात आपण ठेवून त्याची घडी आपण करायची आहे व ती आपण लाल धाग्याने शिवून आपण यंत्र सिद्ध करून घ्यायचं आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा तेव्हा तुम्ही हे यंत्र तुमच्या खिशात बाळगायचे आहे. कोणत्याही वाहनाला तुम्ही हे यंत्र चुकूनही बांधू नका. तुम्ही कशानेही प्रवास करा, मात्र हे तुम्ही यंत्र तुम्ही तुमच्या खिशात बाळगायचे आहे. हे यंत्र तयार करण्याची सर्वोत्तम तिथी आहे ती म्हणजे पौर्णिमा. तिथी कोणतीही पौर्णिमा असू द्यात, त्या पौर्णिमेला आपण हे यंत्र बनवायचे आहे. एकदा केलेले यंत्र हे 4 महिने तुम्ही वापरू शकता. मात्र 4 पौर्णिमा झाल्या की 5व्या पौर्णिमेला आपण पुन्हा ते नव्याने करायचे आहे. जुने यंत्र आपण वाहत्या पाण्यात सोडू शकता. जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा सीटवरती बसल्यानंतर आपण हे यंत्र काढून काही वेळ तुम्ही ह्याकडे पाहून आपण नंतर ते ठेवून द्यायचे आहे. ह्या यंत्राची पॉवर तुमची श्रद्धा असणे हे गरजेचे आहे. ते बजरंगबली आपले रक्षण करणार आहेत.
तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.